एका छोट्या भाड्याच्या घरात एक नवरा बायको आपल्या 3 मुलांसोबत राहत होते. नवरा मंगेश सकाळी कामाला जायचा तर संध्याकाळी परत यायचा. मुलं पण आता मोठी होती, ती पण शाळेत जायची. मग घरात फक्त नीताच असायची, जी खूप मनाने अतृप्त होती. तिला गरज होती ती प्रेमाची, पण तिची इच्छा घरात नवऱ्याकडून पूर्ण होत नव्हती. कारण नवरा रात्री जेव्हा घरी यायचा तेव्हा मुलं अभ्यास करत बसत असे. मुलं रात्री लेट झोपायची. खोली छोटी असल्यानं मंगेश आणि नीता यांना एकत्र झोपता येत नसे आणि मग त्यांच्यात शारीरिक संबंधही होत नसे. रात्री नीताला कधी जाग आलीच आणि नवऱ्याला तिनं हात लावलाच तर घरात मोठी मुलं आहेत, कुणी बघितलं तर? दोघं पण मुलांचा विचार करत तसेच झोपायची. नवरा सकाळी कामाला लवकरच निघून जायचा. मोठा मुलगा कॉलेजला तर दुसरे शाळेत जायचे. घरी राहिलेली नीता मात्र स्वतःला खूप एकटं समजत होती. तिच्यात काम वासना प्रकट झाली होती. काही पण करून तिला स्वतःला शांत करायचं होतं. आपला नवरा काही आता आपल्याला सुख देऊ शकेल यावर तिचा विश्वास राहिला नव्हता. रोज रात्री थकून आल्यानं मुलं अभ्यास करतात बघून तो झोपी जायचा, पण नीता मात्र काही डोळा लावत नव्हती. तिला झोप येत नसे. तिला तिच्या शरीरातील आग शांत करायची होती. म्हणून आपल्या मुलांचा खर्च वाढला, मी पण बाहेर काम बघते म्हणत तिने एका ठिकाणी काम करायला सुरुवात केली. खरं तर ती काम करायला जात नव्हती. ती तर एखादा असा पुरुष शोधत होती जो तिला तृप्त करेल, तिच्या शरीराची भूक भागवेल. तिच्या घरकामातून आता मंगेशला पण फायदा झाला होता. खर्च वाचत होता. आता नीता ज्या ठिकाणी कामाला जायची तिथे 21 वर्षांचा मुलगा अजय हा आपल्या माळी बापाला जेवणाचा डबा घेऊन येत असे. आणि थोड्याफार ओळखीनंतर नीताची नजर अजयवर पडली. अजय 21 वर्षांचा होता. नीताच्याच मुलाच्या वयाचा होता तो. तरीसुद्धा नीताला तो आवडला आणि हाच आता आपली भूक मिटवणार असं तिनं ठरवलं. दोघेही आता फोनवर बोलू लागले. एकामेकांच्या घरी येणं जाणं त्यांचं वाढलं. त्यांच्यात आता अनैतिक संबंधसुद्धा व्हायला लागले. दुपारी आपला नवरा घरी नसतो तेव्हा अजयला ती आपल्या घरी बोलवत असे आणि अजयच्या आईला दिसत नव्हतं, कानाने ऐकायला येत नव्हतं जास्त. याचा फायदासुद्धा त्यांनी दोघांनी घेतला होता. त्यांच्या घरी जाऊन त्याच्याच आईसमोर त्यांची एकमेकांची प्रेमाचे ओरखडे मारले जात असे. त्यांच्या या नात्यावर कुणाला शंका आलीच नाही, कारण नीता ही अजयपेक्षा वयाने दुप्पट होती आणि अजय पण नुकताच वयात आल्यानं त्याच्या ही सगळ्या अपेक्षा ह्या नीताकडून पूर्ण करून घेत असे. तिचं सगळं ऐकत असे. पण सत्य कधीतरी बाहेर येतच असतं. अजयच्या वडिलांना थोडा संशय आला आणि त्यांनी आपल्या मुलाला समजावलं की त्या बाईच्या मागे लागू नकोस. वाढत्या वयात येणारी मुलं थोडीच कुणाचं ऐकतात का? त्यानं नीताचंच ऐकलं. वाटेल तेव्हा तिची शारीरिक गरज पूर्ण करून दिली. पण आता आपलं भांडं फुटेल, कुणाला समजलं तर आपल्यातील नातं संपेल. आपल्यातील संबंध नेहमी चालू राहायला पाहिजे यासाठी तिनं अजयला एक सुचवलं की माझी गावाकडे एक बहीण आहे, तू तिच्यासोबत लग्न कर, म्हणजे आपल्याला नेहमीच भेटता येईल, आपले संबंध सुरू ठेवता येईल. मुलीचा फोटो बघून तर त्याला ती मुलगी प्रचंड आवडली आणि त्यानं लगेचच लग्नाला होकार दिला. कारण एकीकडे मोठी बहीण तर दुसरीकडे तिची छोटी बहीण बायको म्हणून येणार म्हटल्यावर त्याची तर लॉटरीच लागली होती. पण त्याच्या घरच्यांनी नीताच्या बहिणीसोबत लग्न करायला साफ नकार दिला होता. पण अजय हट्ट करत होता, लग्न करेल तर गीता सोबतच करेल, मला ती मुलगी आवडली, छान आहे. पण अजयचे वडील मात्र नीतामुळे या लग्नाला नकार देत होते. कारण त्यांना नीता चांगली बाई नाही, आपल्या मुलाचं वाटोळं होईल, काहीतरी यांच्यात चालू आहे का? आपला मुलगा या बाईचं इतकं का ऐकत असतो? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते.
आणि साहजिकच आहे त्यांच्या मनात हे प्रश्न येणं सुद्धा. पण असं काय घडलं की त्यांना ह्या लग्नाला होकार द्यावा लागला? असं काय घडलं की सुहागरातीच्या दिवशी अजयला आपल्या बायको गीताची सच्चाई समोर आली? असं काय घडलं की लग्नानंतर सुद्धा नीता आणि अजयमध्ये शारीरिक संबंध पडतच होते? आणि गीता हे सगळं बघून शांत बसेल का? तिच्यापुढे आपल्या नवऱ्याची आणि बायकोची सच्चाई कधी समोर येईल का? आणि मग काय होणार हे सगळं आपण पुढे स्टोरीमध्ये बघू. पण त्याआधी या घटनेला सुरुवात कशी झाली ते बघा. त्यासाठी स्टोरी पूर्ण नक्कीच ऐका. हे एक असं मध्यमवर्गीय कुटुंब होतं ज्यात एक नवरा बायको आणि त्यांचे 3 मुले होते, नीता आणि मंगेश. हे नवरा बायको एका गावातून दुसऱ्या गावात कामानिमित्त जात असे. भाड्यानं रूम घेत असे. तिथंच मग त्यांची मुलेही शाळेत जात असे. मंगेश सकाळी कामाला गेला की रात्रीच येत असे. पण त्याच्या कामाच्या पैशांतून आता या 3 मुलांचं शिक्षण आणि घर खर्च हा पूर्ण होत नव्हता. तंगी खूप वाढली होती. म्हणून नीता आपल्या नवऱ्याला विचारते की तुम्ही काम करताय पण त्यावर आपलं घर चालू शकत नाही. मी सुद्धा आता दुसरीकडे धुण्या भांड्याचे कामं करते म्हणजे आपल्याला मदत होईल. आधी मंगेशनं नकार देतो. पण घरातील आपली परिस्थिती बघून त्याला बायकोला काम करण्यासाठी होकार द्यावाच लागतो. आता त्याची बायको सगळीकडे काम शोधत फिरते. तोच तिला सरपंचाच्या बंगल्यात काम मिळतं. आता त्याच्याच घरून मुलांना जुने कपडे, काही उरलेलं जेवण असेल तर ते असं मिळत असे. आणि त्यामुळे आता त्यांचं कुटुंब सुरळीतपणे चांगलं चालू होतं. वरचा खर्च आता तर नीताच्या या घरकामावरच भागत होता. म्हणून मंगेशचे पैसेसुद्धा आता मागे पडत चालले होते. आता नीता ज्या बंगल्यात कामाला येत असे तिथेच एक माळी सोपान पण यायचा. नीता आणि त्याची ओळख झाली. दुपारी आता ते दोघं पण जेवण सोबतच करायला लागले होते. सोपानचा मुलगा अजय हा 21 वर्षांचा होता, जो दुपारी त्यांच्या बाबांना डबा घेऊन यायचा. आता अजयची पण ओळख नीतासोबत हळूहळू वाढू लागली. आता फोन नंबर एकमेकांचे एक्सचेंज झाले. दोघं पण फोनवर बोलू लागले. तिने आपल्या मनातील ह्या गोष्टी अजयला बोलवून दाखवल्या. त्याच्या वाढत्या वयाचा तिनं फायदा घेतला. आपल्या शरीराची ओढ त्याला लावली. जरी मुलाच्या वयाचा होता तो तरी त्याच्याकडून आपल्याला शांत करून घेणं तिनं योग्य समजलं. आणि मग काय, तेव्हापासून त्या दोघांमध्ये सगळं काही होऊ लागलं. एकमेकांमध्ये त्यांचा जीव पूर्णपणे अडकला गेला. आता मंगेश सकाळी जातोय, संध्याकाळी घरी येतोय. मुलं दिवसभर घरी नसतात. या गोष्टीचा फायदा घेत ती अजयला आता घरी बोलवू लागली होती. आणि त्यांच्यात सगळंच हे वारंवार घडत असे. ती आता खूप खुश होती, स्वतःसाठी जगत होती. मंगेश पण पैसा मिळतोय म्हणून खुश होता. मुलांसाठी तो काबाड कष्ट करत होता. पण आपली बायको बाहेर काय करते याकडे मात्र त्याचं लक्ष नव्हतं. पण माळी सोपान यांना जेव्हा त्यांच्या नात्यावर संशय आला ते अजयला लगेचच बोलले. आणि अजयने ते नीताला सांगितलं. आज यांच्या लक्षात आलं, उद्या आपली ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आपल्याला कसं भेटता येईल. म्हणून मग आपल्या बहिणीचं लग्न अजयसोबत लावून द्यायचं तिनं ठरवलं. अजय तर आधीच रेडी होता, पण त्याचा बाप ऐकत नव्हता. तेव्हा मग तुमच्या मुलावर माझे शोषण केल्याचा मी आरोप लावेल. मग बघा तुमचा मुलगा जेलमध्ये. असं थोडं घाबरवून त्यांच्या वडिलांना लग्नाला तयार केलं. आता गीता आणि अजयचं लग्न झालं. पण गीता ही थोडी मंद आहे हे अजयला त्याच्या सुहागरातीच्या वेळी कळालं. आपली बायको वेडी आहे, तिला काहीच समजत नाही. त्याला आता राग आला. आणि मग त्यानं नीताला विचारलं, मला फसवलंस तू. तुझी बहीण वेडी आहे, माझ्यासोबत तिचं लग्न लावून दिलंस तू. तेव्हा नीता त्याला बोलली, तुला मी पाहिजे ना, आपल्यात जे होतं ते तुला पुरेसं नाही का. गीता मंद आहे, फक्त वेडी नाही. तिला सगळं काही समजतं.
पण कधीकधी तिच्या डोक्यात थोडा फरक पडतो आणि तुला त्याच्याशी काहीही करायचं नाही. नीताने त्याला सगळं सांगितलं. आपण सोबत राहू आता कायम. आता नीताच्या बोलण्यानं अजय थोडा नॉर्मल झाला आणि आता तर त्यांचं भेटणं सुद्धा जास्त सुरू झालं. दिवस दिवस ते दोघंही एकामेकांसोबत राहू लागले. आता तर अजय आपला नवरा ती समजू लागली होती. गीता थोडी मंद होती म्हणून ती गीताला भेटायला यायचं नाटक करे. तिला बाथरूममध्ये कधी बंद करत असे आणि मग दोघंही एकामेकांना इकडे तृप्त करत असे. पण गीता मंद असली तरी आपला नवरा आणि आपली बहीण काय करत आहे हे तिला चांगलंच समजत होतं आणि तिनं नवऱ्याला ही गोष्ट बोलून पण दाखवली होती. पण तू वेडी आहे, तुला काही कळत नाही, शांत बस म्हणत अजय तिला टाळत असे. पण गीताही त्या दोघांना जास्त आता भेटू देत नसे. नीता घरी आल्यावर गीता काही बहाणे करून अजयच्या बाबांना बोलवत असे किंवा स्वतः बेडरूममध्ये जाऊन झोपली आहे असं दाखवत असे. त्या दोघांना कुठेच एकांत ती देत नसे. अजय नीताच्या घरी गेला की गीता तिच्या दाजींना फोन करत असे आणि मंगेश अचानकच घरी गेल्याने नीता अजय यांना भेटता येत नसे. रोज आता असंच घडत असे. नीता आणि अजय यांच्यात आता शारीरिक संबंध कमी पडले होते. त्यांना एकामेकांना भेटता येत नव्हतं. तरी एक दिवस जेव्हा नीता सरपंचाच्या घरी गेली तेव्हा अजय त्याच्या बाबांना डबा घेऊन यायच्या बहाण्याने नीताला मागूनच जाऊन बिलगला. आता तेव्हा नीता आणि तो एकमेकांशी बोलू लागले की आता खूप झालं. मला वाटलं माझी बहीण मंद आहे, जास्त काही बोलत नाही, म्हणून तुझं लग्न मी तिच्यासोबत लावून दिलं. पण ती तर काटाच झाली आपल्यात. तो म्हणतो तिचं लग्न तूच लावून दिलं, मी नाही. तेव्हा नीता बोलते तुझ्या वडिलांनी दुसरी करून दिली असती तुला बायको, मग काय केलं असतं? म्हणून मी तिला तुझं बायको बनवलं. पण सगळं काही चुकीचंच घडलेलं आहे. म्हणून आता आपण तिला आपल्या मार्गातूनच कायमचं दूर करून टाकू, म्हणजे आपल्याला आपल्या आपल्या वाटा मोकळ्या. दोघांनी पण गीताला कायमचं दूर करायचं असं ठरवलं आणि त्यांची सगळीच बातचीत अजयच्या वडिलांनी ऐकली. आणि ज्या दिवशी गीताला त्या दोघांनी मळ्यात बोलवण्यात आलं त्या दिवशी अजयच्या बापाने आधीच पोलिसांना आणि मंगेशला तिथे बोलवून ठेवलं आणि घडलेला प्रकार जो होता तो सांगितला. गीता विहिरीवर पोहोचली. आपल्यात काय आहे, आम्ही प्रेम करतो, आता तू आमच्यातला काटा आहेस, हे बोलत नीता आणि अजय तिला खाली पाडणारच होते की पोलीस तिथे येतात आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही दोघांनी म्हणून त्या दोघांना अटक करतात. मंगेशच्या तर पायाखालची जमीन सरकते. तो त्याच्या बायको नीताला गालात मारत बोलतो, आपल्या मुलाच्या वयाचा आहे हा अजय आणि तू त्याच्यासोबत शी. तेव्हा ती आपल्या पतीला बोलते, बोलायला लावू नका. तुमच्या त्या छोट्या घरात न माझी इच्छा पूर्ण होऊ शकत होती न काही, म्हणून मला स्वतःसाठी काही मार्ग स्वीकारावा लागला. तेव्हा मंगेश बोलतो, आपल्या मुलांसाठीच मी राबत होतो. तुझ्यासारख्या कामवासनेने भरलेल्या बाईला नाही समजणार ते. जा यांना दोघांना घेऊन. आता नीता आणि अजय दोघं पण जेलमध्ये आहेत. गीता वेडी होती, पण मंगेशला ती आपल्या मुलीप्रमाणे होती म्हणून त्यानं तिला घरी सुखरूप पोहोचवून दिलं. चला, ह्या गोष्टीचं तात्पर्य नवरा बायको यांचं नातं पवित्र असतं. त्यामुळं घर छोटं आहे, मुलं आहेत, वय झालं असं बोलून एकमेकांपासून दूर करू नका. एकमेकांना सुख द्या, एकमेकांच्या भावना ओळखा, म्हणजे असे प्रकार आहेत ते घडणार नाही. आणि अजयसारख्या मुलांनी नेहमी आपल्या आईबापाचं ऐका, ते सांगतात तसं वागा, नाहीतर वयाने मोठ्या स्त्रीच्या नादी लागून आयुष्य बर्बाद होऊन जाईल. हे प्रेम नसतं, हे फक्त एक आकर्षण असतं आणि ह्या आकर्षणाला जे कोणी पुढे जातं त्याचं आयुष्य हे नेहमी उद्ध्वस्त होऊन जातं. स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा
शिकण्यासारखं काही वाटलं असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा, खुश राहा. धन्यवाद.